hello everyone. This is Abhijit, and I welcome you all in the today's session. In the today's session, we are going to learn about how the current flows in a wire. Means wire मध्ये current कसा flow होतो. Okay. Already in the last video, we have learned about the direction of electric current, right? And direction of electric current is from positive terminal of a cell of battery to the negative terminal of cell of battery. Now the further part after that direction of electric current is how the current flows in a wire. So let's begin with the first point here on your screen. When the metal wire has not been connected to a source of electricity. Source of electricity काय असतात? तर सेल किंवा बॅटरी. ओके, आपल्याला ऑलरेडी माहित आहे की सपोज हा कंडक्टर आहे आणि या कंडक्टरचे टू एंड्स जर का आपण बॅटरी किंवा सेलने कनेक्ट केले तर ड्यू टू दी पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एंड्स ऑफ कंडक्टर तिथं काय असणार आहे? इलेक्ट्रॉनचा फ्लो असणार आहे. राईट, मग तो फ्लो एक्झॅक्टली कुठून कसा व्हायला पाहिजे? फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनलकडे व्हायला पाहिजे. राईट, पण हे सगळं कधी होतंय रे? तर जेव्हा हा जो कंडक्टर आहे या कंडक्टरला आपण इथं जे आपण सेल कनेक्ट केलेला आहे त्या सेलने कनेक्ट केलं तरच काय होणार आहे? तिथं पोटेन्शियल डिफरन्स या दोन्ही एंडला मेंटेन होणार आहे आणि त्यामुळेच त्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट म्हणजेच इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार आहेत. पण जेव्हा ती मेटल वायर म्हणजेच काय की हा जो आहे हा कंडक्टर. ओके, जेव्हा ती मेटल वायर म्हणजेच कंडक्टर ही सेल किंवा बॅटरीने कनेक्ट केलेली नसेल, म्हणजे सपोज तो नुसता असा सिंगल तिथे तो कंडक्टर असेल तर त्या कंडक्टरमधून इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील का रे? ऑब्वियसली फ्लो होणार नाही आहेत, कारण आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे की जर का त्या कंडक्टर्समध्ये प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉन्स एका डिरेक्शनमध्ये फ्लो होणार असतील किंवा जर का त्या कंडक्टरमध्ये प्रेझेंट असणाऱ्या इलेक्ट्रॉनचा एका डिरेक्शनमध्ये फ्लो आपल्याला घडवून आणायचा असेल तर त्याच्या एंडला काय मेंटेन केलं पाहिजे? पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन केलेलं पाहिजे. सो इथं आपण सेल किंवा बॅटरी कनेक्ट करत नाहीये, त्यामुळे मग काय होणार रे? सो म्हणून पहा की जे मेटल वायर आहे त्या मेटल वायरच्या इनसाइड जे ॲटम्स आहेत त्या ॲटम्सच्या इनसाइड जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात ते इलेक्ट्रॉन्स कसे मूव्ह होणार रे? तर रँडमली इन ऑल डिरेक्शन बिटवीन ॲटम्स ऑफ द मेटल वायर ते काय होणार? मूव्ह होणार. म्हणजेच बघा, इन शॉर्ट इथं सिम्प्लिफाईड करून सांगतो की हा कंडक्टर आहे आणि हा कंडक्टर तुम्हाला माहीत आहे, हा कंडक्टर आहे आणि या कंडक्टरमध्ये तुम्हाला माहिती आहे की असे खूप खूप स्मॉल पार्टिकल की जे इंडिव्हिज्युअल पार्टिकल असं आपण म्हणतो, त्या इंडिव्हिज्युअल पार्टिकलपासून हा कंडक्टर बनलेला असतो. हे इंडिव्हिज्युअल पार्टिकल म्हणजेच काय रे? ॲटम. आणि या ॲटमच्या इनसाइड काय असतो? न्यूक्लियस. या न्यूक्लियसमध्ये काय असते? प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. आणि याच्या सराउंडिंग काय असतात रे? हे इलेक्ट्रॉन की जे फ्रीली मूव्ह होत असतात. हे आपण घेतलं फक्त या इथल्या सिंगल पार्टिकलचं. असे हे कितीतरी पार्टिकल्स आहेत. राईट, तर हे पार्टिकल्स म्हणजेच काय आहेत? अगेन हे पण काय आहेत रे? ॲटम्स आहेत. हा पण काय आहे? हा ॲटम आहे. या ॲटमच्या पण या आतमध्ये न्यूक्लियस, या न्यूक्लियसच्या सराउंडिंग फ्रीली मूव्ह होणारे इलेक्ट्रॉन. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना हे एका ॲटममधून, ठीक आहे, एका ॲटममधून दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये रँडमली मूव्ह होत असतात. आणि त्यामुळे पहा इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसेल हा जो रेक्टँग्युलर शेप दिसतोय तोच एक काय आहे? कंडक्टरचा एक मॅग्निफाईड इमेज आहे. तर या मॅग्निफाईड इमेजमध्ये तुम्हाला हे जे आहेत हे इलेक्ट्रॉन दिसतील. ह्या इलेक्ट्रॉनची डिरेक्शन काय शो करते? त्यांची मुवमेंट शो करते. तर हे ॲरोज बघा कुठेही रँडमली पॉइंट आउट होत आहेत, म्हणजेच ते काय शो करतात? इलेक्ट्रॉनची रँडम मुवमेंट शो करतात. ती कशी आहे? तर त्या मेटल वायरमध्ये जे ॲटम्स आहेत त्या ॲटम्सच्या बिटवीन ऑल डिरेक्शन होत आहे. ठीक आहे, तर हे झालं जेव्हा आपण कंडक्टर म्हणजेच मेटल वायर सेल किंवा बॅटरीने कनेक्ट करत नसतो तेव्हा हे त्या मेटल वायरच्या आतमध्ये घडत असतं. ठीक आहे, मग आता पहा या सेकंड केसमध्ये की मग आपण जेव्हा त्या मेटल वायरला
म्हणजेच त्या मेटल वायर्सच्या एंड्सला जेव्हा सेल किंवा बॅटरी कनेक्ट करतो त्यावेळेस मग काय होतं रे, देन त्या वायरमध्ये प्रेझेंट असणारे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्सवरती एक फोर्स ॲक्ट होतो आणि तो फोर्स म्हणजेच काय असतो, इलेक्ट्रिक फोर्स असतो. आणि मग तो इलेक्ट्रिक फोर्स काय करतो पहा, की जसं की निगेटिव्हली चार्ज हे कोण असतात, इलेक्ट्रॉन असतात. ऑब्व्हियसली आपण टाइप्स ऑफ चार्जेसमध्ये बघितलं होतं ना की निगेटिव्हली चार्ज कोण असतात, तर इलेक्ट्रॉन्स असतात. मग आता हे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज आहेत आणि यांच्यावरती काय ॲक्ट होतोय, तर इलेक्ट्रिक फोर्स ॲक्ट होतोय. काय ॲक्ट होतो इलेक्ट्रिक फोर्स, कारण त्या मेटल वायरच्या दोन्ही एंडला आपण काय कनेक्ट केलेलं आहे, सेल किंवा बॅटरी कनेक्ट केलेली आहे. मग जेव्हा या निगेटिव्ह चार्ज झालेल्या इलेक्ट्रॉन्सवरती फोर्स ॲक्ट होतो तेव्हा ते कोणत्या एंडकडून कोणत्या एंडकडे मूव्ह होत असतात, तर फ्रॉम निगेटिव्ह एंड टू दी पॉझिटिव्ह एंड ऑफ दी वायर. म्हणजे ही वायर आहे, मग या वायरच्या आतमध्ये हे इलेक्ट्रॉन्स आहेत. मग समजा हा आहे पॉझिटिव्ह आणि हा आहे निगेटिव्ह एंड. तर मग या निगेटिव्ह एंडकडून पॉझिटिव्ह एंडकडे हे इलेक्ट्रॉन की जे निगेटिव्हली चार्ज आहेत ते मूव्ह होत असतात. कारण का, त्यांच्यावरती इलेक्ट्रिक फोर्स ॲक्ट झालेला असतो. आणि तो इलेक्ट्रिक फोर्स कशामुळे ॲक्ट झालेला असतो, कारण ती मेटल वायरला आपण काय कनेक्ट केलेलं आहे, सेल किंवा बॅटरी कनेक्ट केलेलं आहे. सो हियर इन द फिगर यू कॅन सी ही जी आहे मॅग्निफाईड आपली मेटल वायर आहे, म्हणजेच कंडक्टर आहे की जो रेक्टँग्युलर शेपमध्ये दिसतोय हा तुम्हाला. मग या रेक्टँग्युलर शेपमध्ये पहा की जसं लास्ट स्लाइडमध्ये तुम्ही बघितलं की हे जे इलेक्ट्रॉन होते हे रँडमली मूव्ह होत होते. बट आफ्टर कनेक्टिंग दी एंड्स ऑफ दिस कंडक्टर विथ दी सेल, then electrons started for moving from this negative end to the positive end. Why? Because electrons are negatively charged, so therefore they are moving from negative terminal to the positive terminal of a cell, and this is the actual direction of electric current. But the conventional direction of electric current is what? Is from positive to negative terminal of cell. Okay, if you have not watched the video regarding direction of electric current, so you can watch this video after clicking to the I button on your screen. So from that video you will get more clear idea about the direction of electric current. Okay, so this is about the flow of electrons throughout the conductor, and hence as the electrons are moving from negative charge to positive charge in actual, right? Okay, in actual they are moving from negative terminal to the positive terminal, but conventionally they are moving from positive to negative, and this flow of electron constitute electric current in the wire. मग हा जो एका डिरेक्शन मध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो होतोय, तो इलेक्ट्रॉनचा फ्लो तिथे काय कॉन्स्टिट्यूट करतोय, म्हणजे काय फॉर्म करतोय, इलेक्ट्रिक करंट फॉर्म करतोय. कॉन्स्टिट्यूट म्हणजेच काय, की फॉर्म करणे. तो तिथे काय फॉर्म करतोय, इलेक्ट्रिक करंट फॉर्म करतोय. ओके, सो इन शॉर्ट मी रिकॅप करतो या व्हिडिओला की कंडक्टरमध्ये ॲटम आणि ॲटममध्ये काय असतात रे, प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन असतात. बट प्रोटॉन न्यूट्रॉन काय असतात, फिक्स असतात, इलेक्ट्रॉन मूव्ह होत असतात, राईट. मग ते इलेक्ट्रॉन जे असतात ते रँडमली मूव्ह होत असतात. कधी, जेव्हा त्या कंडक्टरला आपण सेल किंवा बॅटरी कनेक्ट करत नाहीये तेव्हा. बट एकदा का आपण त्याला सेल किंवा बॅटरी कनेक्ट केली, कशाला, कंडक्टरच्या दोन्ही एंडला, जसं या तुम्ही इमेजमध्ये बघू शकता, मग तेव्हा काय होतं, त्या इलेक्ट्रॉन्सवरती एक इलेक्ट्रिक फोर्स ॲक्ट होतो आणि त्या सगळ्या इलेक्ट्रॉनना काय करतात, ते फोर्स एका पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये, म्हणजेच टुवर्ड्स दी पॉझिटिव्ह, म्हणजे निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे ते काय करत असतात, ओढून आणत असतात. आणि त्यामुळे ते सगळे इलेक्ट्रॉन्स काय होतात, एका फिक्स डिरेक्शनमध्ये मूव्ह होत असतात आणि ते मूव्ह होत असल्यामुळे ते काय फॉर्म करतात, इलेक्ट्रिक करंट फॉर्म करतात. ओके, आय होप you all have understood about the today's lecture. If you have any doubts, any queries, then you can ask me anytime. And but for that you have to join the Telegram group, and the link is given below in the description as well as on your screen here you can see. And if you want to get a PDF file for the today's session, then you can also get the video file from the Telegram channel. And if you like this video, then please don't forget to like, share and subscribe. Thank you for watching this video and joining with us. Bye bye. Take care.